आशाच्या रसिक माय बापो, आज होऊ घातलेल्या कार्यक्रमाला उपस्थित समस्त जनता जनार्दन बालगोपाल महिला मंडळी पुरुष मंडळी, सर्वप्रथम या सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि नमन। तसेच या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक तसेच माझे गुरुजन, माझे वडीलधारी डोंगरे परिवार चिजभवन यांच्या चरणी सुद्धा माझं त्रिवार वंदन। माय बापो, मी काय फार मोठा ज्ञानी गुणी ज्ञानी शाहीर नाही गड्या, तुमच्या लेकरासारखा तुमच्या मुलाबाळासारखा। आणि कारण मी जेव्हापासून शायरी केली प्रथम माझ्या वर्ष आणि दुसऱ्या वर्षीपासून इथं हा माझा 5वा वर्ष, या बोबडे परिवारानं मला या सुभान शकेतून उचलून उठून उभं केलं आणि जिकडे तिकडे माझं नाव झालं। या कुटुंबाची एक माझ्यावर खूपच पुण्याई आणि त्यामुळे मी त्यांचा फार फार आभारी आहे। त्यांच्या चरणी माझं त्रिवार वंदन आहे या परिवाराच्या, की ज्यांनी या मातीतून उचलून मुकेशला लहानाचं मोठं बनवलं। माय बापा, सांगण्यासारखं विशेष काहीच नाही। छोटासा माझा परिचय, श्री गुरु सुभान गायक मराठी गराडा बुजुर्ग शाहीर मुकेश देशमुख, आमचे सहशाहीर संजूजी मेसराम, तसेच आमचे नक्कलकार संजूजी गणवीर, आमचे ढोलक मास्तर मित्राप्रमाणे ज्यांनी मला अहोरात्र साथ दिली असे आमचे ढोलक मास्तर विकासजी रतनपुरे, तसेच आमचे क्लाट मास्तर विनोदजी खडसे, तसेच आमचे कोरस गणेशजी केवट आणि डान्सर शैलू आणि लकी। हा सर्व संच आपल्या समक्ष हजर झाला आणि वेळाच्या भान ठेवून यातच मी माझे 2 शब्द पूर्ण करतो, समोरच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय भारत। प्रथम नमो विघ्नेश्वरा, प्रथम नमो विघ्नेश्वरा, देवेश्वरा, जन्म मरणाच्या येरधारा म्हणून तुला नाम जपता वाटे साकार पाहावया परिपूर्ण ब्रह्म। ओम नाम जपता वाटे साकार पाहावया परिपूर्ण ब्रह्म, आणि तुझ्या या चरणावर ही आत्म संपूर्ण म्हणून तुला दाखविला, त्या गुरु मार्कंड्यासी दाखविला, भक्त ध्रुव तोडलपदी अन तैसेची दाखवी बाप मज प्रती म्हणून तुला शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, तसेच आमच्या लोकशाहीचे प्रणेते अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज, फुले, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री या सर्वांच्या चरणी त्रिवार वंदन आणि म्हणायचं आहे। वस्ताद माझे गुरु सुभान, वस्ताद माझे गुरु सुभान, बाबूराव संता सोबती भूषण, अनशाळेस हात जोडून करतो वंदन माझ्या माझ्या
दंडवत वंदन माझ्या रामा रामा माझ्या रामा हो हो तर माय बाप हो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात त्या कार्यक्रमाची आराध्य दैवत कारण काल या ठिकाणी दहीलाईचा कार्यक्रम झाला आणि त्याही अगोदर इथं कदाचित कीर्तनाचाही कार्यक्रम झाला असेल त्या ठिकाणी म्हटलं गेलं असेल की पांडुरंग करू प्रथमन म्हण दुसरे चरण संताची तुझ्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अशा प्रकारे त्या पांडुरंग माऊलीला विनंती केल्या जाते कारण दत्तात्रय जयंती दत्त जयंती आणि म्हणून आदिस्थान त्या गणरायाला कार्यक्रम कोणताही असो आदिमान आदिस्थान आदि पूजन त्या गणरायाचे आणि या गणरायाच्या पूजनाकरता घेतलेले एक सुंदर तर आहे गड्या ऐका साजने साजने भीम माझा कोया साजने साजने भीम माझा कोहिनोरा ओंकार शब्दातच अर्थ आहे गड्या ओंकार अकारत ब्रह्म उकारत विष्णू मकर महिष जानियाचे अरे ज्यामधून तिन्ही देवाची उत्पत्ती तोच नमेला गणपती काल कार्यक्रम झाला दत्तात्रय प्रभू आणि म्हणून मला समज काय म्हणायचं
निराकार वस्तू कैसी आकार आली सर्वांगठी व्यापक माझी शब्द रमावली. कोण माझे मायबाप जेव्हा नव्हते चराचर सृष्टी आधी केला व्यापार. जेव्हा नव्हते पवन पाणी तेव्हा कोठे होता प्राणी. विचाराची गोष्ट आणि म्हणून म्हणायचं आहे लक्ष 84 भोगून आला. चार खाली प्रगट झाला. 20 लक्ष एवढी वृक्षा माझी घ्याव्या. 20 लक्ष पशूच्या घरी 11 लक्ष एवढी किड्या माझी घ्याव्या. मानवा भितरी फक्त 4 लक्ष. इथं खेळ नाही जमला गडे हो मग चुकल यावर मग फेरा पडे पुन्हा 84च्या चक्रामध्ये. आणि गड्या परमेश्वराने या विश्व निर्मात्याने 4 खाणी 4 वाणी परापशंती मध्यमा वैखरी. माझा जन्म जार ज्या खाणीतून ज्या वाणीने बोलत हवी वैखरी. पण या गणरायाच्या पूजला करता या वैखरीचाही काम नाही हो. निरंजन माला गले में फिरे दिन रात. कारण त्या परमेश्वराचे नाम आपाप होते कारण अनिर्वाचा. अरे बाबा होटल आले कंटन आले जीवा रटे राम राम हमारा काम करे हम बैठे आराम. मुखाने बोलण्याची गरज नाही आणि म्हणून म्हणायचं निर्वाचेला बापा. पुन्हा त्या गणपतीला रिद्धी आणि सिद्धीचा नायक म्हटले जाते. माणसाच्या मेंदूमध्ये दिमागामध्ये रिद्धी आणि सिद्धी राहतात आणि हे रिद्धी सिद्धी गेली तर माणूस बयासारखा करतो. जिथं जावायला नाही पाहिजे तिथंही जातो. ज्या वस्तूला हात लावायला नाही पाहिजे त्याही वस्तूला हात लावतो. म्हणून रिद्धी सिद्धी ह्या गणपतीच्या 2 बायका आणि रिद्धी सिद्धी नायकाविषयी. कारण एखाद्या ठिकाणी जरी काकड आरती राहिली तर तिथली सकाळची पहिली ओवी उठा उठा सकाळी वाचते स्मरावा गजमुख. रिद्धी सिद्धीचा नायक तो संकटी पावतो. आणि अशा या रिद्धी सिद्धी नायकाविषयी काय म्हणायचं आहे. मनोभाव करीन नवविध भाग्ये माय बापा. ज्याचं नाव आहे भगवान. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, आ म्हणजे आग आणि न म्हणजे नीर.
पाच तत्व आणि म्हणून त्याचा झालाय भगवान, तोच परमात्मा परमेश्वर. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, पंचतत्वाचा माझा देह परमेश्वर वास करून राहिला, तुमचा माझा देह पंचतत्वाचा आहे. नवविध भक्ती आहेत गड्या, 9 प्रकारचे. दास्य भक्ती त्या हनुमंतरायाने केली, सौख्य भक्ती अर्जुनाने केली, आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती ती केली संदीपाण्याने. आणि माझी एक भक्ती आहे, तिला म्हणतात कीर्तन भक्ती. तुम्ही बसून ऐकत असाल, ही श्रवण भक्ती. 9 प्रकारच्या भक्ती माझ्या भक्तीचा प्रकार आहे. आणि म्हणून मला मनोभाव करीन ताई सही नाही कळला अंत काळा याचा कानडा राजा पंढरीचा गडे हो. त्या गणरायाचा शोध नाही लागला गड्या. कारण 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 आहे त्याच्यात. 4 वेद 4 शास्त्र. धन्य म्हातारी म्हातारी नवरे झाली 4, पुत्र झाले 6 जण, नातू झाले 18 जण. भक्ती नावाच्या म्हातारीला 4 वेद 4 शास्त्र 18 पुराण. त्या गणपतीला शरण गेले, पण त्याचा काही थांग लागला नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, आज चिचभवन या मुक्कामी राष्ट्रीय संगीत दुय्यम कला तमाशाचं आयोजन. आणि त्यानिमित्तानं जमलेली हे चिचभवनची, कारण 70 ते 80 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा. आणि इथं येणारे पब्लिक, इथं येणारे प्रेक्षक, अमरावती वर्धा. कारण काल मला बऱ्याच ठिकाणून फोन आले. आणि आज आपल्या या ठिकाणी दुय्यम खेळ्या गमतीचा कार्यक्रम. तर आज आमच्या दुय्यमीला लाभलेले ज्ञानीवंत, गुणीवंत, ज्ञानीवंत, शीलवंत, मानवंत, विद्वानवंत, परिचय पार जाणारे असे विद्वान शाहीर, त्रिगुण शाखेचे बासिंदे शाहीर, ज्यांनी आपल्या कलेच्या भरोशावर विदर्भच काय हो महाराष्ट्र पिंजून काढलं आणि महाराष्ट्राच्याही पलीकडे गेले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगून दिले की मुकेश शाहीर भारताच्याही बाहेर गेले. मी भारताच्या बाहेर नाही गेलो बाबा, भारतातच आहो. पण एवढा जरूर का यांच्या सोबतच मी मध्य प्रदेशामध्ये परवाच्या दिवशी 19 तारखेला माझा प्रोग्राम आहे. तर असे विद्वान व्यक्त शाहीर मारुतीची मारबदे यांचा प्रथम राऊंड. आणि प्रथम राऊंड असल्यामुळे, कारण दुय्यम म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी शाहीर एकमेकावरती प्रश्नरूपी बाण सोडत असतात. तर आमच्या जोडीला लाभलेले विद्वान शाहीर, त्यांनी मला गणाद्वारे एक गणाच्या माध्यमातून प्रश्नाची विचारणा केली. तर तो प्रश्न असा होता, हात नाही पाय नाही मुखाने तो बोले, नवे शंकराचा नवे पार्वतीचा नवे कंकराचा, सांगा शाहिरा तो गण कुठून आला आणि त्याचा जन्म कुठे झाला, तो गण कोणता, त्याचे मायबाप कोण. शाबास. प्रथम माझा वंदन, धन्यवाद शाहीर साहेब. अशाच प्रश्नाची मला तुमच्याकडून अपेक्षा असते. आणि माझ्या मनाला एक तुम्ही प्रश्न केलात, कारण ज्या व्यक्तीचा तुमच्या पाठीवरती हात आहे
त्यांचे चरण स्पर्श करतो आणि तुम्हाला मी प्रथम नमन करतो की एवढा सुंदर प्रश्न मला विचारल्या. तर आपण जिथं कुठं असाल माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्यावं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहो. शाहीर साहेब मारुतीची मारमध्ये जसं तुम्ही मला म्हटलं की कागद आणि पेन घ्यावं त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमची आता कागद आणि पेन घ्यावा. नाही मी काय सांगतो याकडे लक्ष द्यावं. तर तर हात नाही पाय नाही मुखाने तो बोले नवे शंकराचा नवे कंकराचा. बरोबर आहे. श्रीराम शाहीर अगोदर म्हणत होते नवे शंकराचा नव्या पार्वतीचा आणि हा गण कोणाचा सांग शाहिरा. गोष्ट तशीच आहे. धन्यवाद. पण ऐकून घ्या तुमच्या प्रश्नाचा उत्तर. तर तो गण कुठा कोणता त्याचा जन्म कुठे झाला. तर शब्द सम्मिलित बोलिये. लक्ष ठेवा. शब्द सम्मिलित बोले. एक शब्द को हाथ न पाव. एक शब्द करताय भलाई तो दुजा करताय पाव. शब्दाला हात पाय आहेत का नाही. तुमचा प्रश्न हात नाही पाय नाही. तर तो शब्दरूपी गड आणि तो शंकराचाही नाही आणि पार्वतीचाही नाही. का बरं नाही. अगर शंकर आणि पार्वतीचा गण राहिला असता तर बापाचा लग्न लावला असता का त्यानं नाही लावला असता का. आधी गणम्याने मिला रंग रूप नाही त्याला. अरे पार्वतीचे लावता लग्न तेव्हा नव्हता गण पण महादेवाचे लग्न तेही लाविले गणानं. तो गण त्या गणाची तो गण कोणता म्हणतायत. तो गण कुठून आला. तर तो गण कुठून आला त्या गणाचं नाव आहे सोहम. आधी अनाधी तो गण आणि तुका म्हणे सोहम जाणं. तुका म्हणे सोहम जाणं. अरे सोहम माझे नाव ब्रह्मरूपी झालो जग विस्तारिलो माझा मीच निराकार येणे निराकार जाणे सदा माझे राहणे निरांजनी. तर तो गण कुठून आला. तो निरंजन या ठिकाणी आला. तो गण निरंजन या ठिकाणी आला आणि त्याचा जन्म कुठून झाला. तर ओमकार या ध्वनीमधून त्या गणाचा जन्म झाला. शाहीर साहेब ओमकार या ध्वनीमधून त्या गणाचा जन्म झाला. आणि त्याचे आई वडील कोण. तर प्रकृती मूळ माया म्हणजे त्याची आई आणि पुरुष परमार्थ म्हणजे त्या गणाचे मायबाप. हा तुमच्या प्रश्नाचा परिपूर्ण उत्तर. या पलीकडे काही आगळा वेगळा असेल तुम्ही सांगून द्याल. तुमची जीत होईल. हार टाकून तुमचं स्वागत करीन. माझी हार होईल याच्यात काही विषय नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो कारण मैं भी आदत से मजबूर हूं यार. कारण माझी सवय आहे की गण म्हटलं तर गणामध्ये गणाचा प्रश्न. तर प्रश्न माझा असा गणपतीचे अनेक भक्त झाले. आवाज द्या थोडासा. गणपतीचे अनेक असे भक्त झाले पण काही नावाजलेले असे भक्त आहेत. तर गणपतीचा असा एक भक्त झाला की एका ऋषीने त्याला श्राप दिलं त्या गणपतीच्या भक्ताला. शाहीर साहेब लक्ष ठेवा. गणपतीच्या भक्ताला एका ऋषीने श्राप दिलं. श्राप असा होता की तुझ्या शरीरातून श्वेत कृष्ण वाईल पांढरा पाणी वाईल तुझ्या शरीरातून. तुझ्या शरीराला भेगा पडतील. ऋषीचा श्राप त्या भक्ताला आणि चिरे पडतील भेगा पडतील. तो भक्त आपल्या गुरुकडे आला. विचारू लागला गुरुला गुरुजी माझ्यामुळं माझ्या हातून काही गलती झाली चूक झाली. मला एका ऋषीने श्राप दिला का तुझ्या शरीरातून पांढरा पाणी वाईल तुझ्या शरीराला भेगा पडतील चिरे पडतील. तर गुरुजी म्हणते काही हरकत नाही उपाय आहे. तू एक काम कर या तलावामध्ये आंघोळ कर. या तलावामध्ये आंघोळ कर. गुरुच्या सांगण्यावरून शिष्य तलावामध्ये आंघोळ करतो. त्याच्या भेगा पांढरा पाणी नाहीसा होते. पण लक्षात ठेवा शाहीर साहेब जेथून त्या भेगा मिटतात ना पुन्हा त्या ठिकाणी जसे माणसाला डोळे त्या चिऱ्याच्या ठिकाणी डोळे येतात. पुन्हा गुरुकडे जाते. भेगा दुरुस्त झाल्या पण या ठिकाणी त्या डोळे आले. गुरुजी काय करू. गुरुजी म्हणतात की आता त्या गणपतीला शरण गेल्याशिवाय उपाय नाही. या झाडाखाली बस गणपतीची आराधना कर. गणपतीची आराधना करू लागला. ओम गणेशाय नमः. आणि आराधना करता करता त्या भेगा नाहीशा झाल्या. ते चिरे जिथं जिथं होते डोळे आले. पुन्हा तिथून त्या मातीचा वारूळ चढू लागला. त्याच्या पायापासून चिरे आले होते. जिथं जिथं चिरे आले होते तो वारूळ त्या वारुळाची माती त्याच्या डोळ्यामध्ये जात होती. त्याला खूप तकलीफ होत होती अंगार होत होती. पुन्हा गुरुजीला म्हणू लागा की गणराया गुरुजी काहीतरी उपाय सांगा हो. असं करता करता गणपतीला दया आली. गणपतीने यज्ञमायाने त्याला आशीर्वाद दिला. ते चिरे दुरुस्त झाले. शाहीर साहेब एवढी कथा सांगण्यामागचा उद्देश एकच होता. काय कारण होते त्या भक्ताला श्राप देण्याचा. श्राप देणाऱ्या ऋषीचं नाव काय. कोणत्या गणपतीच्या भक्ताला श्राप दिलं. कोणत्या गुरुच्या सांगण्यावरून नदीमध्ये त्याने तलावात आंघोळ केली त्या नदीचे नाव काय. आणि त्याच गुरुच्या सांगण्यावरून एका झाडाखाली तपश्चर्या केली. महाराष्ट्रामध्ये त्या झाडाच्या नावानं त्या गावाचं नाव आहे. त्या झाडाचं नाव काय आणि गावाचं नाव काय एवढाच माझा प्रश्न.
गणामध्ये गणपती गणाचाच प्रश्न आणि मला समोर काय म्हणायचं आहे चला. सुभान स्वर्गी शान वादा सुभान स्वर्गी शान वस्ता सुभान स्वर्गी शान वादा सुभान स्वर्गी शान बाबूराव वसंता गुरु महान बाबूराव वसंता गुरु महान. काय बापा 5व्या वर्षाकडे माझा बाप माझी शायरी चालू करण्या अगोदरच मला सोडून गेला. माझे गुरुजी मला माझ्या समोर बसले आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनाने मुकेश इथपर्यंत येऊन पोहोचला. त्यांचा आशीर्वाद, या परिवाराचा आशीर्वाद, या बोबडे कुटुंबाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी की ज्यांनी माझा पहिल्याच वर्षीचा कार्यक्रम बघितला आणि दुसऱ्या वर्षीपासून या चिजभवनला घेऊन आले. असे माझे मधुकरजी बोबडे काकाजी यांच्या पुण्य प्रतापाने या स्टेजवरती मी उभा व्हा आणि म्हणून मला म्हणायचं आहे ब्रह्मज्ञानाचे ब्रह्मज्ञानाचे सोहम नामे गातो मी गाण 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 दास मुकेश दास मुकेश आज सभेला दत्तात्रय प्रभु की जय. दास मुकेशच्या आज सभेला आज सभेला श्री काही असे ना परमेश्वराची पूजा झाली, देवाची भक्ती झाली, पण प्रपंच मात्र माझा बाकी राहिला. कारण जोपर्यंत मी प्रपंचाकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत या गणपतीची किंवा परमार्थाची भक्ती सुद्धा साध्य नाही. तर आपल्या प्रपंचाकडे, कारण बाबा रे मूडवर पोटासाठी तिमूर भिसीच्या पलीकडे माझ्या प्रोग्राम साठी कमीत कमी 200 किलोमीटर 200 ते 250 किलोमीटर आपल्या बाईकने प्रवास करतात बघा कार्यक्रमासाठी. म्हणून ते एकही वेळा नेत नाही. तिथं त्या दत्त जयंतीच्या निमित्तानं दहीलाईचा कार्यक्रम राहते. तुमचे ते बोबडे परिवार तुमच्या एकदम परिवारासारखे आहेत. मग मला काय नेत नाही. बायकोला सांगितलं अगं राधा कारभारने राधा राधा ग राधा अगं ए राधा एवढा प्रेमानं आवाज मारतो ग वेडे नाही येत का. ए राधा नाही येत का राधा. पाय राधा तू जरी आलीच नाही ना आणि आता अशी थंडी साला जास्तच बोलणं बेकार आहे. थंडी लमची बावरावची होय का याच वेळेवर झगडाई करणं जास्तीचा पापच आहे. धरलमचा जास्तीचा बोलून चुकलो नाही चालली गेली तर मग मी का करीन. काय हरकत नाही पत्नी माझी आहे बोलावून बघतो.
राधा तू पाय राधा तू नाही आलीस ना मग मी त्या थंडीचाही विचार करणार नाही मग मी नाही बरं साधा मग नको म्हणशील का झाला म्हणून नाही येत का अगं ये राधा हा ये एका शब्दात येत जा कारभार ग माझ्या लाळाच्या नारी राधा राधा ग राधा झाले हे माझ्या घरचे माझ्याशी बोलत नव्हते आज अचानक मिट्टू सरकार म्याबाई त्यांच्या बोलण्याकडे गेली नाही असे चालणार काय नाही घरचे सर्व काम आटपले एक काम बाकी आहे तो म्हणजे देवपूजा आधी देवपूजा करते मग त्यांच्या बाकी पुढे जाते मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला 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 सावळा मुरारी सावळा मुरारी म्हटला सावळा मुरारी सावळा मुरारी म्हटला सावळा मुरारी मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी केवढा म्हणतो मी नाहकत म्हणालो का बायकोला राधा तू नाही येत का मग मी नाही साधा पण माझी पत्नी त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होती देवाच्या भक्तीमध्ये लीन होती मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी वा काय सुंदर आवाज राधा मला तुझा हा रूप पहिल्यांदा दिसला राधा मला या अगोदर नव्हतं गमाईत काय हरकत नाही मला वाटते परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन माझी बायको असं वाटते की समोरचा मार्ग माझा मोकळा आहे आणि म्हणून पुन्हा आवाज मारून पाहिजे बायकोला कदाचित माझा आवाज नसेल किंवा तिच्या कानापर्यंत कारभारने राधा राधा ग राधा कारभार चलारी राधा राधा ग राधा काय म्हणता माझे लाडाचे राघोजी काहीच नाही म्हणत काऊन नाही काला देऊ का म्हणलं दत्त जयंती झाला का नाही दहील आईचा कार्यक्रम झाला काल तर देऊ का काला तुला द्यानो थोडसा वा हो का हो. नाही तसं तू खावासाठी आहेसच म्हणा पगले काय मी वा? एवढ्या ना आवाज मारून राहिलो राधा राधा कुठं गेली होती तू कुठे गेली होती म्हणजे हा. आतमध्ये देवपूजा करत होती हो का मग देवपूजा करत होती राधा काय वा? काय हरकत नाही बरं मी कशासाठी आवाज मारलो असेल कशासाठी आवाज मारल्या आपण जातीचे कोण राधा राधा ग राधा अहो ए कारभारी हा. तुम्हाला एवढं पण नाही माहित काय नाही. आपण जातीचे मानव हो. आणि समाजानं कोण समाजानं गवडी समाजानं गवडी हो हो का हो पगले आणि धंदा कोणता आपला दही दूध विकण्याच्या दही दूध? मग मला एक सांग काय वा 4 दिवसाचा जमाना झाला राधा रे राधा 4 दिवसाचा जमाला झाला आणि त्या मथुरेच्या बाजारी का नाही गेली राधा 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 मोठ्या लाडका तोंडानं म्हणून राहिले हा. त्या मथुरेच्या बाजारी काऊन नाही गेली हो ना. गाऊन जाऊ मी ठेका घेतली आहे का नाही तुला ठेका नाही घेतलीस मग कोण घेतलं ना राधा ठेका तुम्ही ना हा? तुम्ही ना मी ठेका घेतलो मग हो का तू म्हणजे माझी कोणीच नव्हेस का अहो हो तुमची बायको बरोबर आहे का मला रे? सांगा माझी झाली आहे तयारी अरे म्हणूनच मला वाटलं हं? गळ्यात दागिने अंगात घालून नऊवारी गळ्यात दागिने अंगात घालून नऊवारी अरे कुठे झाल्याची केली तयारी अहो, सांग ही राधा नारी अहो, ए, तुम्हाला माहिती आहे का? मी चालली चितभवनला चीज भवनला हो
काय साठी? तुम्हाला माहित नाही का? नाही. अहो आज तिथे प्रोग्राम आहे रंगारंगीचे. हंगामात नाही व तमाशा आहे तमाशा. तमाशा कोणाचा व? तुम्हाला माहित नाही? नाही. शाहीर मुकेशजी देशमुख अच्छा. त्यांच्या विरुद्ध हा. मारुती मारबते. तर मारुती भाऊचा पावाला चाललीस का व? तमाशावर? असं बोलत जा. हो तर त्याचा पावाला चाललीस का? हो हो का? तुला खूपच आवडतं नाही मस्त आवडते मला. तमाशा? हो हा, राधा काय व? ऐकत नाही जा. पण मी काय म्हणतो, काय म्हणता? काही विचार ऐकशील का माझे? सांगा ना. या दह्या दुधाच्या धंद्यावर आपला प्रपंच आहे का नाही? आहे ना. हो म्हणून मी काय म्हणतो राधा, काय म्हणता? हो 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 हो. अरे मुंगळा गा राजा, मुंगळा गा राजा. मी सांगतो म्हणलं तर मस्त नाचून राहिलीस. अहो नाचत नव्हती. हो का कर होतीस? भाऊबीज गेली, दिवाळी गेली, सर्वच गेला. हो ना. आपल्या घराला नाही का जाडे लागले होते रंगारंगीचे. तर जाडे? ते कुदू काढत होती. कुदू काढत होतीस? हो कुदू नको काढत. पगली कुठची भाषा आणलीस ए राधा? काय म्हणतो, काय म्हणतो? अग ऐक विचार सांगतो खर खर ग राधा. विचार सांगतो खर ऐक विचार सांगतो खर ऐक विचार सांगतो खर खर सांगतो खर खर विचार सांगतो खर खर विचार सांगतो खर खर विचार सांगतो खर
कायले ऐकू तुमचे विचार? नाही ऐकस 15 वर्ष लग्नाला झालं तुमचे विचारच नाही ऐकली का? ऐकलीस का विचार? मग म्हणजे विचार माझे नाही समजले तुला? नाही. हं? मग मला एक सांग, काय? हे विचार नाही समजले तर तुझे कोणते विचार आहेत? माझे विचार सांगतो. सांग का? मला सांगा या दैत्याच्या धंद्यात का ठेवला व? काहीच नाही आठवलं. चीजभर मध्ये हो. गल्लोगल्ली घुमते. अच्छा, किती पैसे आणते व? किती आणतेस? किती आणते? 200 नाही तर 300. 200 नाही तर 300 रुपयात का होते हो? मग मेकअपचं सामान नाही हो? नाही, खरा बरोबर आहे. तुझ्या मेकअपचं सामानच नाही हो राधा. पण आपला वडिलोपार्जित वंश परंपरागत धंदा आहे आमचा, आपल्या दही दुधाचा. ते 16 दही दुधाचा धंदा त्याला किडे लागू द्या. या खाण्यात किडे लागू देऊ? लागू द्या. मग कोणता धंदा करून राधा? सांगू का? सांग बरं. सांगू का? सांग बरं. सांगू का व? तू आली का? सांगू का? सांगू का? सांगाय नाही ना, सांगू का? कोणता धंदा होय? मी घेत जाईन तुम्ही, मी देत जाईन तुम्ही घेत जा. मी घेत जाई? मी देत जाईन तुम्ही घेत जा. का घेत जाऊ? हे माणसं अंदर येत जातील ना, माही 5 जातील वा. म्हणजे नालायक. माई अदाकारी कलाकारी. का? माई अदाकारी कलाकारी. तू अदाकारी? हा अदाकारी येते राधा? चांगली. एवढे 2 पोरं होऊन गेले पण तू अदाकारी नाही पाहिलो. तो धंदा असा आहे हं? मराठ मोडी लावणी. बहीण व्हायचा असा हो राधा. मग मला एक सांग, काय व? ह्या चिजभवन मध्ये ज्ञानीवंत, गुणीवंत, ज्ञानीवंत, विद्वानवंत लोक आहेत. आहे. सर्वाला माहित आहे. आ, तू लावणीचा धंदा म्हणतेस, मी विरोधी नाही लावणीचा. आ, पण एखादी येते का तुला? दाखव का? दाखव बरं. पाहता का मायवाली हो. वाजव की विकास ना ढोलकी. कारभारी काय ग माझे मैना? अवे राघू बोल ना माझे मैना. सांगू का? सांग. ऐका मग माझी लावणी. सांग ना. अवे कारभारी बोल राधा. डोईवर पाटी मी आली तुम्हासाठी. डोईवर पाटी मी आली तुम्हासाठी. असे राहून काला मलचकार अवयाना अवघ्याना. हे मैला. आंबा तोतापुरी घ्याना. आंबा तोतापुरी ओ गाना आंबा कोल्हापुरी. ओ गाना आंबा कोल्हापुरी. गाना आंबा कोल्हापुरी. अवयाना अवघ्याना लावून काला मलचकार अवयाना आलो ना. अवघ्याना. येतो. आंबा तोतापुरी घ्याना. आंबा तोतापुरी. झाली तुझी लावणी पाहून झालं. लावणीचा विरोधी नाही मी, पण मी माझा वडिलोपार्जित धंदा सोडू शकत नाही. नाही. राधा काय वा? मला एक सांग. का? हा आंबा घ्या. कायसाठी आंबा घेऊ? अव हे लावणी आहे व. लावणी होय का? हो. म्हणून मी काय म्हणतो राधा, काय व? ऐक. ए आ माझा विरोध नाही लावणीला, मग काय म्हणता? पण माझे काही विचार आहेत. कोणामुळे मिळालं तुला स्वातंत्र्य? आज माझ्या समोर माझ्या डोळ्यात डोळे टाकून बोलायची तुझी हिंमत कोणाची पुण्य आहे? कोणाची? कोणाची पुण्य आहे? कोणाची आहे? अरे तुझ्या नशिबात फक्त चूल आणि मूल होत, पण काही अशा थोर व्यक्ती आहेत की त्यांच्या पुण्याईने तुला माझ्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. बापरे. नाहीतर बायकोच्या नशिबात फक्त चूल आणि मुलच होता सुरुवातीला. असं? काय सांगतो मी? काय? ऐक.
त्या सावित्री आईने त्या ज्योतिबाची साथ घेतली आणि स्त्री शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे म्हणून महिलांची पहिली शाळा काढली त्या सावित्री आईची पुण्याई आणि म्हणून मला म्हणायचंय राधा कर्तव्य स्त्री गुण सावित्री समान सावित्री समान मला साथ दिली त्या रमान दिली त्या रमान तुम्हाला दुरावाज करते मी साथच देते. पगले त्या माझ्या भीमा बाबासाहेब परदेशामध्ये शिक्षणासाठी गेले होते रमाईने पत्राद्वारे कळवलं कसं कोट्यावधी जनतेच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी तुम्ही गेले आहात असं तर तुम्ही तुमची काळजी घ्या इकडे मी सर्व परिवार सांभाळतो असं कोण असेल ती कोण असेल म्हणून एका गायकाने एका लेखकाने लिहिली होती की पत्रात लिहिते रमा असं लिहिलं नव्हतं ना पत्राद्वारे लिहिलं होतं होतं का नाही हो. तू कशी आहेस का बरं तुझा माझ्यासाठी विरोध अरे बाबा मी वाईट नाही बोलत राधा त्या थोर पुरुषांचे विचार घे मला वाटलंच होत का की या चीज भवन मध्ये आली तर हा माया घरचे हो. असे रागू आणि काऊन बोलून राहिले तुझ्या संग काम अवा बायाकडून काम घेवायचा असला तर माझा चिकनाव चपडाव चिकनाव चपडाव चिकनाव चपडाव आणि काम झालं तर कडावर होता का बा? कळावर ना होत एवढ्या शाईने माणसात यायला विचार बरं एखाद्या माणसाची ताकद आहे का जेवण झाल्यावर कोणता माणूस ताटावरच बसून राहते तुम्ही बसताना मग माया काम झाल्यावर मी तेथीच राहू का काऊन बाजूला नको जेवण झालं अरे जेवण झाल्यावर ताटाच्या बाजूला नको होऊ का म्हणतो कायले हो जान काहून तेथीच मी म्हणीन तवरिकले उठाचच नाही असा भरला हातही भरला ठेव तसंच ठेव तू आली का जवळ ए पगले म्हणून मी काय म्हणतो राधा? काय म्हणता सावित्री आई माझी रमाई तू चारित्र याचे जा सुखी होशील का जीवन भर कविता